मित्रांनो, मी नारायण गावडे आणि आज तुमचं सर्वांचं मी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आणि तर आज आपण खाणार आहोत रसाळ गरे. आपल्याला रसाळ फणस भेटला पिका आणि आता आपण रसाळ गरे खाणार आहोत. काही रसाळ गरे म्हणजे एक नंबर असतात, कारण ते चावायची गरज नाही तुम्हाला, फक्त असं मॅगीसारखा तोंडात घालायचा, गिळून टाकायचा. त्यामुळे रसाळ गरे खूप चांगले असतात आणि शरीराला देखील ते चांगले असतात. कापे गरे कसे आपल्याला एखाद्या वेळेस अपचन होऊ शकतं, पण रसाळ गरे आपल्याला पचायला सुद्धा तेवढेच सोपे जातात. त्यामुळे आज आपण रसाळ गरे खाणार आहोत. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. आता आपण हे बघ हिसर फणस ठेवलो रसाळ, आत्ताच अर्धो कापून दिले काकान आणि ऊन पडला भरपूर. मागे 4 दिवस पाऊस लागलो, पण आता गेले 3 दिवस असला ऊन पडताना जाम बेकार गरम होता. आमच्या गावात एवढे वर्ष गरमी नव्हती, पण या वर्षी खूप गरम होता, खूप. तेच एलनिनोचा प्रभाव. एलनिनो ज्यांना माहीत नाही त्यांनी सर्च करा गुगलवर. तर मित्रांनो, मी आता हे फणस कापतोय रसाळ फणस. कापूक काय टाईम लागणार नाही, पटकन होतो ला कापून. मित्रांनो, आता मी ह्यो रसाळ फणस आमचं कापलं आहे आणि हे बघा, हे असे एवढे गरे आहेत. एकदम कोकणातल्या लोकांना माहीत असताना की रसाळ फणसाचे गरे कसे असतात, त्यांना काय सांगायची गरज नाही यागळा. आणि पटकन आपण गिळूक शकतो, हे पडलो माझ्या हातातून. पण बघा कसले गरे आहेत, टॉप. तर मित्रांनो बघा, आता आपण गरं खाऊया. लहानपणी ना हे गरे खाताना म्हणजे एक टास्क असायचा आमच्यासाठी, कारण हा गरा तुम्हाला घोटता आला पाहिजे पटकन. जर तसं नाही झालं तर गळ्यामध्ये अडकतो आणि मग तो बाहेर. त्यामुळे लहानपणी आम्हाला ते जमायचं नाही आणि खूप वेळा असं आम्ही बाहेर काढून टाकलेलं आहे गरे. त्यामुळे आम्हाला लहानपणी जपून खायचं लागेल, पण आता सवय झाली आहे. त्यामुळे आता आम्ही पटकन खाऊ शकतो. सी आता रसाळ फणस आपण खालू, मस्त होतो. आणि या वर्षातलं पहिलं फणस, कारण आमच्या इकडे फणस हे जूनच्या पहिल्या आठवड्यात आणि मे महिन्याच्या एंडपर्यंत पिकतं. यावर्षी दरवर्षी 15 तारीखपर्यंत पिकायचे, पण यावर्षी खूप लेट झाले. का माहीत, लेट पिकले असतील म्हणजे लेट लागले असतील त्याने करून, तर ते आपल्याला काय माहीत नाही. आपल्याला या वर्षातला पहिला रसाळ फणस खायला भेटला आणि खूप चांगला होता. एक्सपिरियन्स एकदम भारी होता. आणि आता एकदा पाऊस पडायला सुरुवात झाली की सर्व फणस पिकणार आणि मग आपण काय, आपलं कामच आहे फणस खाणार मुंबईला जाईपर्यंत. आई यांनी काय करतात, होय काय करतात, बारक्या कपडे धुता बाबा. आणि कोंबडी काय गावता काय बघता, दाणे खडे का ठो वाड्याचे दाराचे कोंबवा. केळी घडत नाही. ह्याच्यात आम्ही पाणी तापायचो आंघोळ करूसाठी, संध्याकाळी आग घालू काही. आणि हे आमचं फणस ह्याकावर लागले आहेत खडे खडे. ह्याची आपण 2दा शाक करून खालू, पण पिको अजून खाऊ भेटत नाही. बघू आता कधी भेटतं. आणि कोंबो आमचं वाढो गुरांचं. पाणी असा, पाण्याची आमच्याकडे थोडी टंचाई होती गेले 8 दिवस. गेले 2 दिवस पाणी खूप चांगलं येतं आहे, म्हणजे एक दिवस आड. आणि आता पाणी आपल्याला बघा खूप म्हणजे रेग्युलर पाणी भेटतं. बरोबर.
मुंबईवाली लोक आली आणि पाणी यायचं बंद झालं. मित्रांनो, तर आता मी येईल ढोराबूक आणि आमची ढोरं आता येईल आता कशी शेता गेल्या नाही या लोकांनी, तर जरा बघूची लागतात ढोरा. इथं बसलेलं आहे मस्तपैकी सावळेक आणि तुमका वातावरण दाखवते आजचा. बघू शकताय मस्त ऊन पडला. कोंबडीच्या वाडावर आहे मी. मस्त ऊन पडला, एक नंबर. अशा तऱ्हेने आजचा व्लॉग एंड करतोय. आवडलंच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लोकांपर्यंत. आपल्या चॅनलची व्हिडिओ पसंत आहे आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ माझी पटकन भेटेल. धन्यवाद.